नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा एडियन बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। मागील वर्षाच्या मंत्रिमंडळ बैठकीत झालेल्या निर्णयांना वाटण्याच्या अक्षता, राज्य सरकार मराठवाड्याच्या जनतेविरोधी, शिवसेना नेते अंबादास दानवे यांचा राज्य सरकारवरती जोरदार हल्ला। तर या सरकारने काही केलं नाहीये असं दाखवण्याचा प्रयत्न योग्य नसून उभाटा गटाच्या मुख्यमंत्र्यानं काय दिलं आहे हे पाहावं, संजय शिरसाट यांचा प्रतिहल्ला। मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनानंतर आता राजश्री उमरे यांचं आंदोलन तीव्र, राज्य सरकारने घेतली राजश्री उमरे यांच्या आंदोलनाची दखल। आता बघूया सविस्तर बातम्या। आताचे राज्य सरकार मराठवाड्याच्या जनतेविरुद्ध असून मागील वर्षी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांना वाटण्याच्या अक्षता दाखवण्यात आल्या असल्याचा जोरदार हल्ला शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषदेत केलाय। बरोबर एक वर्षापूर्वी 16 सप्टेंबर 2023 रोजी राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक स्पेसिफिक मराठवाड्याच्या विकासाच्या संदर्भात या संभाजीनगरात झाली होती। उद्या 17 सप्टेंबर हे खऱ्या अर्थानं हैदराबाद मुक्ती संग्राम दिन म्हणजे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उद्या आहे। आपण स्वातंत्र्यानंतर 1 वर्ष 1 महिना आणि 3 दिवसानंतर 2 दिवसानंतर स्वतंत्र झालेलो आहोत आणि मग निश्चित मराठवाड्याचा विकासाचा अनुशेष या हेतूनं मागच्या वर्षी बैठक झाली होती। दुर्दैवानं सांगावं लागेल, या मराठवाड्याच्या विकासाच्या पूर्णपणे घोषणेला, निर्णयाला वाटाण्याच्या अक्षता या महाराष्ट्रातलं जे भ्रष्टाचारी महायुतीचं सरकार, खोके सरकार आहे, यांनी हरताळ पोचलेला आहे। मराठवाड्याच्या पूर्णपणे ज्या अपेक्षा आहे, पूर्ण मराठवाड्याच्या तोंडाला पाने पुसलेली आहेत। आता उद्या पुन्हा मुख्यमंत्री येऊन नवनव्याने घोषणा करतील, परंतु ते येण्याच्या आधी या राज्य सरकारने वर्षभरात ज्या ज्या गोष्टी होत्या त्याच्यातल्या कोणत्याही पूर्ण केलेल्या नाही। मी थोडक्यात आपल्या समोर सांगणार आहे की मागच्या बैठकीमध्ये 100 पेक्षा अधिक घोषणा व 20 निर्णय घेण्यात आले होते। मराठवाड्यातील विकास कामासाठी एकूण 37,016 कोटी रुपयाच्या घोषणा करण्यात आल्या होत्या। तसेच 9,067 कोटी 90 लाख खर्चाचे निर्णय घेण्यात आले होते। परंतु आजही जर आपण बघितलं, त्यातलं प्रामुख्यानं मराठवाड्याच्या दुष्काळासाठी जी पश्चिम वाहिनी नद्याचे पाणी मराठवाड्यात वळण्यासाठी तब्बल 14,040 कोटी स्वतंत्र तरतूद करण्याचा निर्णय घेतला होता। एका वर्षामध्ये सदर प्रकल्प अहवाल बनविण्यासाठी वर्षभरानंतर आत्ताशी कुठे 60 कोटी रुपये प्रकल्प अहवालासाठी बनवण्यात आले। अशी स्पीड राहिली तर हे प्रकल्प 20 वर्ष सुद्धा पूर्ण होणार नाही। सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत आगामी काळात 12,938 कोटी रुपयाचे काम राज्य शासन हाती घेणार होतं। आता फक्त 304 कोटीच्या कामाला मंजुरी मिळालेली आहे, परंतु याच्यातलं एकही काम पुढे गेलेलं नाही। सगळ्यात महत्त्वाचं, मराठवाड्याची जिल्हा झाशीची राणी लक्ष्मीबाई म्हणतो आपण, धोपटेश्वर बदनापूर तालुक्यातील दगडाबाई शेळके यांचं नाव मराठवाडा मुक्ती संग्रामात घेतल्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही। यांच्या स्मृतीप्रित्यर्थ 5 कोटी रुपये खर्च करून एक स्मारक बांधण्याची घोषणा केली होती। आत्ता 28 ऑगस्ट 2024 रोजी जालना जिल्हा परिषदच्या शिक्षणाधिकाऱ्यानं यासाठी जमिनीची मागणी केली। आत्ता 28 ऑगस्ट 2024 त्याचं पत्र माझ्याकडे त्या शिक्षणाधिकाऱ्याचं। बाकी 5 कोटी मंजुरीचा प्रश्न नाही, स्मारकाचं कोणतं नाही, जागा सुद्धा अजून फायनल झाली नाही, अशा प्रकारची आहे।
तर या सरकारने काही केलं नाही असं दाखवण्याचा प्रयत्न योग्य नसून उभाटा गटाच्या मुख्यमंत्र्यानं काय दिलं हे पाहावं, हे असं म्हणून शिंदे सेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी अंबादास दानवे यांच्या वक्तव्यानंतर प्रतिहल्ला चढवलाय. तर मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शहरात मुक्कामी येत असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली आहे. ते बघा, ज्या घोषणा केलेल्या आहेत त्याचा आढावा वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री घेत असतात. ज्यांना काहीच दिसत नाही त्यांनी मागचं सगळं बाडबिस्तर घेऊन या सरकारने काहीच केलं नाही असं दाखवण्याचा जो काही प्रयत्न आहे तो मला वाटतं त्यांना तो शोभतही नाही, तो योग्यही नाही. जर आता फक्त संभाजीनगर पर्यंत जरी मर्यादित बोलायचं असेल तर जवळपास जी जलवाहिनी आपल्याला टाकायची आहे त्यात सरकारने आता 822 कोटी रुपये आता सरकारने कॉर्पोरेशनला दिलेले आहेत. 200 कोटी रुपये पूर्वीसुद्धा त्यांनी दिलेले आहेत, त्याचं काम चालू आहे. या मतदारसंघामध्ये मग अतुल सावे असतील, प्रदीप जयस्वाल असतील, मी असेल, जवळपास 1000 कोटी रुपये त्याच्यासाठी दिलेले आहेत. इतर सर्व जे काही निधी दिलेल्या आहेत त्या वेगळ्या आहेत. अनेक जे बंधाऱ्याचे कामं बाकी होते किंवा ज्या तलावांचे कामं बाकी होते किंवा आणखीन सिंचनाबद्दलचे जे काही कामं बाकी होते ते सर्व मार्गी लागलेले आहेत. या कामाचा कालावधी जो असतो तो 2 वर्षे 2.5 वर्षे हा कालावधी असतो बाकीच्या कामाचा. आणि म्हणून ते कामं आज जे त्यांना प्रत्यक्षात पाहायला मिळत नाहीत परंतु त्या पाईपलाईनमध्ये ते कामं चालू झालेली आहेत. आणि याची जर माहिती नसेल तर त्यांनी असे स्टेटमेंट करू नयेत. आणि दरवेळेला यांनी काय दिलं त्यांनी काय दिलं यापेक्षा 2.5 वर्षामध्ये गेल्या 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये उभाटा गटाच्या मुख्यमंत्र्यांनी या मराठवाड्याला काय दिलंय याचा सुद्धा आलेख त्यांनी समोर ठेवला पाहिजे. एकीकडे राज्यभरात मराठा समाजाला घेऊन आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारने राजश्री उंबरे यांच्या आंदोलनाची दखल घेतली असून उंबरे यांचं उपोषण सोडवण्यात आलंय. आमच्या बऱ्यापैकी मागण्या मान्य करण्यात आल्याने त्यांनी सरकारचे आभार मानले आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं तसेच समाजाच्या विकासासाठी अन्य विविध मागण्यांसाठी उपोषण करत असलेल्या राजश्री उंबरे यांनी उपोषण स्थगित केलंय. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर व जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर त्यांनी आपलं उपोषण स्थगित करीत असल्याचं घोषित केलंय. केसरकर यांच्या हस्ते सरबत घेऊन त्यांनी आपलं उपोषण थांबवलं आहे. 14 दिवसांनंतर हे उपोषण त्यांनी स्थगित केलंय. क्रांती चौकात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ हे उपोषण सुरू होतं. जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार तसेच जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्यासह रविवारी सायंकाळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी उपोषणस्थळी जाऊन उंबरे यांची भेट घेतली. केसरकर यांनी उंबरे यांच्या मागण्यानिहाय प्रत्येक मुद्द्यांवरती सविस्तर चर्चा करून उंबरे त्यांचे व त्यांच्या सहकाऱ्यांचं शंका निरसन केलं. त्यांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या भूमिकेबाबत माहिती दिली. यावेळी मराठा समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते. चर्चेनंतर श्रीमती उंबरे राठोड यांनी आपण उपोषण स्थगित करीत असल्याचं स्वतः माध्यमांना सांगितलं. आणि 14 दिवस आपली तब्येत अतिशय नाजूक असताना सुद्धा त्यांनी आपलं उपोषण कायम ठेवलेलं होतं. या दृष्टीने आपल्या समाजाचं एक शिष्टमंडळ हे काल मुख्यमंत्री महोदयांना मुंबई येथे भेटलं. मुख्यमंत्री महोदयांनी मला बोलवून घेतलं आणि ताबडतोब संभाजीनगरला रवाना होण्याच्या संदर्भातल्या सूचना दिल्या. ज्यांनी या लढ्याचं नेतृत्व केलं त्यांनी मुख्यमंत्री महोदयांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपोषण स्थगित केलं, त्याच्याबद्दल त्यांचे सुद्धा आभार मानतो. आम्ही ज्या मराठा आरक्षण मराठवाड्यातील या विषयावरती जे आमचं गेल्या 14 दिवसापासूनचं उपोषण होतं ते काल शिक्षण मंत्री व अब्दुल सत्तार साहेब संभाजीनगरचे पालकमंत्री यांच्या हस्ते सोडवण्यात आलं. त्यामध्ये आम्ही ज्या मागण्या केल्या होत्या त्यापैकी बऱ्यापैकी ज्या आमच्या मागण्या होत्या त्याला मान्यता देण्यात आलेली आहे. त्याबद्दल मी सरकारचे आभार व्यक्त करते. आणि जो हैदराबाद गॅझेटियरचा मराठवाड्याचा विषय होता त्या संदर्भामध्ये लवकरच सरकार जे आंदोलन चालू आहे महाराष्ट्रामध्ये माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांची आणि आमच्या आंदोलनाची दोन्ही शिष्टमंडळासोबत बैठक करणार आहे आणि त्या बाबतीतही
येत्या 10 दिवसांमध्ये ते निर्णय घेणार आहे. वेरूळचा जो गडीचा प्रश्न होता तो सुद्धा सरकारने मान्य केलेला आहे. जे शिक्षणाच्या बाबतीत आम्ही प्रश्न मांडलेला होता गोरगरीब मुलांच्या, त्यामध्ये त्यांनी 8 लाखांच्या आत ज्यांची उत्पन्न आहेत त्यांच्यासाठीचं पण शिक्षण मोफत करण्याचा त्यांनी विचार केलेला आहे. स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्यांच्या विविध मागण्यांना घेऊन विभागीय आयुक्त कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन करत मागील 2 दिवसांपासून सुरू असून या आंदोलनाबाबत आंदोलनकर्त्यांनी एडीएन सोबत बोलताना अधिक माहिती दिली आहे. 14 तारखेपासून उपोषण पुकारलेलं आहे. आमची मागणी आहे 1919चा जो GR त्यांनी रद्दबादल केला आहे तो कंटिन्यू तसाच ठेवून 28 ऑगस्टला काढलेला GR जो स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्लेला त्यांनी कामावरून काढून टाकलाय डायरेक्ट, तो GR रद्द करावा आणि 1919चा जो 91चा जो GR आहे तो कंटिन्यू तसाच ठेवावा. इतर पाल्यांना नोकरी न देता उलट आहे ते पाल्ले त्यांनी नोकरीवरून काढून टाकले. बरं, काही कारण नसताना काढलेले. 2005च्या GR नुसार जर त्यांना वाटत होतं यांना काढावं तर तसं 2005 नंतर 2024 पर्यंत थांबले ते कामावरून काढायला. बरं, काही पाल्ले असे झालेले आहेत की त्यांची 2-3 महिन्यात निवृत्ती आहे आता, म्हणजे त्यांची रजा पूर्ण आहे, आपलं नोकरी पूर्ण होणार होती, तसे पाल्ले घरी बसवले आता. तो जो 1951चा GR आहे तो तसाच कंटिन्यू ठेवून 28 ऑगस्ट 2024ला काढलेला GR रद्द करावा व संबंधित सर्व पालकांना कामावर घ्यावा पाल्यांना. आणि इतरही जे पालक जे नामनिर्देशित पत्र काढून बसलेले आहेत त्यांना सुद्धा नोकरीवर घ्यावा. त्यांना अधिकार आहे नोकरीवर घेण्याचा आणि त्यांना अधिकार आहे नोकरी करण्याचा. तो आमचा हक्क आहे, तो कोणाच्या बापाचा नाही. आमच्या बापाचा हक्कच आम्ही मागतोय, कोणाच्याच बापाचं काही मागत नाही. आम्ही आमच्या बापांनी जे केलेलं आहे तेच मागतोय. GR रद्द नाही झाला तर काय पुढचं? GR रद्द नाही झाला तर कंपल्सरी उपोषण राहील. त्यांनी कुठेही आम्हाला फेकावं, मी तिथं उपोषण करेन. हो, उद्या येत आहेत. काय सांगा त्यांना हेच की जोपर्यंत तुम्ही GR लेखी स्वरूपात आम्हाला देत नाही रद्द झालेला तोपर्यंत उपोषण चालूच ठेवणार. त्यांनी निवेदन आम्ही सांगतो CM ला भेट द्या म्हणून 5 मिनिटाकरता वगैरे असं सांगितलंय. त्यांनी आश्वासन दिलंय. ते म्हटलंय मी 100% प्रयत्न करतो की CM तुम्हाला भेट देतील. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्हीही एखादा व्यवसाय करताय का? मग एडीएनवरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली पाहताय? आत्ताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडीएन न्यूज. जगाला तुझ्या रूपाचा रंग दिला देवा. सगळ्याला प्रेमाच्या तुझा सुगंध दिला देवा. सगळ्याला प्रेमाच्या तुझा सुगंध दिला देवा. संपूर्ण जगाला तुझ्या रूपाचा रंग दिला देवा. सगळ्याला प्रेमाच्या तुझा सुगंध दिला देवा. फुला फुलातून देतो संदेश आम्हाला देवा. जगावे लोकांसाठी आदेश तुझा हा देवा. माणुसकीचा मंत्र दिला, प्रेमाचा पावन ग्रंथ दिला तू. दिला आम्हाला तू फुलराजा, धन्य झालो देवा. संपूर्ण जगाला तुझ्या रूपाचा रंग दिला देवा. सगळ्याला प्रेमाच्या तुझा सुगंध दिला देवा. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची,
परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात। वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो। फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो। प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुड झेप अकॅडमी। पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या। मस्त मास्क पहना रे तूने। थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है ना सर। देना। बहुत मस्त लगे आपको। ये ना सर। सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले। चल हम ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत आहे। आपण बघत आहात एडियन बातमीपत्र। जालना जिल्ह्यातील परतूर शहरात गोळीबार झाल्याने एकच खळबळ उडाली आहे। 4 तरुणांनी एका घराच्या दिशेने गोळीबार केल्याची घटना नुकतीच समोर आली आहे। या प्रकरणात 2 तरुणांना ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। भाईगिरीच्या वर्चस्वातून जालन्यातील परतूर शहरात गोळीबार झाल्याची खळबळजनक घटना नुकतीच घडली आहे। शनिवारी दुपारीच ही घटना घडली आहे। या प्रकरणात पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। 2 तरुणांनी जुन्या वादातून एका घराच्या दिशेने गोळीबार केल्याची ही घटना परतूर शहरात घडल्याने सर्वत्र दहशत पसरली आहे। या प्रकरणात गोळीबार केल्याची दृश्ये सीसीटीव्हीत कैद झाली असताना ही शस्त्रे खेळण्यातील असल्याचं म्हटलं जात आहे। या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत। शाश्वत विकासाची संकल्पना घेऊन कालिका स्टील कंपनीने क्रिएट उपक्रमाअंतर्गत राज्यभरातील इंजिनियर्स आणि आर्किटेक्चर करणाऱ्या विद्यार्थ्यांना एकत्र करून घेतलेल्या स्पर्धेमध्ये राज्यभरातील 48 संघाद्वारे तब्बल 1000 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत आपल्या नाविन्यपूर्व कल्पना वेगवेगळ्या प्रकल्पाच्या माध्यमातून मांडल्या आहेत। त्यापैकी 3 संघांना पारितोषिके देण्यात आली आहे। शाश्वत विकासाच्या 17 मूल्यांना अनुसरून कालिका स्टील कंपनीने क्रिएट उपक्रमाअंतर्गत एक महत्त्वपूर्ण स्पर्धा आयोजित केली होती। राज्यभरातील तब्बल 48 इंजिनिअरिंग आणि आर्किटेक्ट कॉलेजमधील 300 संघांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता। त्यापैकी 48 संघ हे अंतिम फेरीस पात्र ठरल्यानंतर आज जालना शहरातील एका हॉटेलमध्ये या प्रकल्पांचं प्रदर्शन भरवण्यात आलंय। प्रदर्शनानंतर 48 संघांपैकी 3 संघांना प्रथम, द्वितीय आणि तृतीय पारितोषिक देऊन त्यांचा गौरव करण्यात आलाय। वेगवेगळ्या 17 मूल्यांना घेऊन विद्यार्थ्यांनी स्टील पासून आकर्षक प्रकल्प तयार करून या प्रदर्शनात मांडल्याचं पाहायला मिळालं। यामध्ये न्याय आणि शांतता, पाण्याखालचं जीवन, जमिनीवरील जेवण, आरोग्य, दारिद्र्य निर्मूलन, लैंगिक समानता, स्वच्छ पाणी, उद्योग, संशोधन आणि मूलभूत सुविधा अशा वेगवेगळ्या मूल्यावरती आधारित हे 48 उपयोग त्या प्रदर्शनात ठेवण्यात आले होते। या प्रदर्शनाला कालिका स्टील समूहाचे संचालक घनश्याम गोयल, अरुण गोयल, गोपाल गोयल, गोविंद गोयल आदींनी भेट देत उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विजेता विद्यार्थ्यांना बक्षिसांचं वितरण करण्यात आलंय। पहले हम लोग पुराने तरीके से चलाते थे, उसमें हमारी ये सोच इतनी ज़्यादा सोशल या इन्वॉल्वमेंट की कम थी। अभी हमारे MIDC में सब नई न्यू जनरेशन आ गई है, एजुकेटेड है, उनको नॉलेज है और इसलिए वो क्रिएट कर रहे हैं, उनको हम सपोर्ट कर रहे हैं। आज नियरली 1000 स्टूडेंट्स ने इसमें भाग लिया है और आप खुद देख सकते हैं कि इसमें उनका क्रिएटिविटी, उनका नॉलेज, उनको हमने हमारी तरफ से एक प्लेटफॉर्म देने का हमने कोशिश की। ये दोनों को फ़ायदा होगा। स्टूडेंट्स को एक प्लेटफॉर्म मिलने से उनको और एनकरेजमेंट मिलेगा कि वो ज़्यादा से ज़्यादा उसके बारे में सोचे। इंडस्ट्रीज़ वगैरह देख के उनको, जैसे हमने इंडस्ट्रीज़ विजिट वगैरह भी कराई है, तो उनको फ्यूचर में वो भी इंडस्ट्रीज़ डाल सकते हैं और हमको भी इसका बेनिफिट तो ही है। उनके सोच का कहीं ना कहीं हमको बेनिफिट हमारी इंडस्ट्रीज में भी मिलेगा।
नहीं, आजकल तो होती है, पुरानी हो गए हैं। अभी हमने लास्ट ईयर भी लिए थे तो उसमें बच्चियों ने काफ़ी बढ़ चढ़ के लिया था। आज तो पूरे महाराष्ट्र से आई हुई है, फिर भी वो आजकल पूरा सहयोग और पार्टिसिपेशन उनका पूरा है। ये रिसाइकल तो मस्ट है। एनवायरमेंटल का जो आज दुनिया में सबसे ज़्यादा प्रॉब्लम है, तो उसको रिसाइकलिंग तो मस्ट है और उससे एक एनकरेजमेंट मिलेगा ही कि रिसाइकलिंग, और उसका तो बेनिफिट है ही सब। कालिका स्टीलच्या वतीने आम्ही यावर्षी एक नवीन कॉम्पिटिशन घेतलं आहे। ते कॉलेज इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग आणि आर्किटेक्चर स्टुडंटसाठी हे कॉम्पिटिशन होता आणि या वर्षाचे थीम जे आहे ते सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स जे युनायटेड नेशन्स नी ठरवलेले आहेत ते आम्ही यावर्षीची थीम ठेवली आहे। जनरली आपण बघतात की इंजिनिअरिंग किंवा आर्किटेक्चर कॉलेजमध्ये जे स्टुडंट्स कोर्सेस करतात ते फक्त मोस्टली ते थिअरॉटिकल असतात आणि हँड्स ऑन एक्सपिरियन्स त्यांना भेटतात नाही। तर ह्या कॉम्पिटिशनच्या माध्यमातून आम्ही त्यांना एक हँड्स ऑन एक्सपिरियन्स करण्याची एक संधी दिली आहे आणि त्यांनी खूप छान मॉडेल्स पण बनवले आहेत जे सस्टेनेबल गोल्स आहे त्यांना दर्शवतो आणि एक प्रॉब्लेम सॉल्विंग त्याच्यामध्ये पण दिसली आहे आम्हाला। कालिका स्टील्समध्ये आम्ही सगळे 4 जण सेकंड जनरेशन आहे। आम्ही सगळेजण इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचे आहे आणि US किंवा UK मधून मास्टर्स पण केलेली आहेत। तर जे आम्ही बघितलं होतं की बाहेरच्या देशांमध्ये जे एक्सपोजर स्टुडंट्सला भेटतात एज्युकेशनच्या वेळी ते थोडासा लॅकिंग होतं आणि एक आम्हाला ब्रिज करायचं होतं गॅप एज्युकेशन आणि इंडस्ट्रीमध्ये। तर आम्ही चौघांनी हे इनिशिएटिव्ह चालू केलं। आम्हाला या कॉम्पिटिशनमध्ये घेण्याचं मोटिवेशन म्हणजे असं होतं की आम्ही कधीच पार्टिसिपेट नाही केलं। आम्ही सेकंड इयर सिव्हिलमधून आहे। आम्हाला खूप उत्सुकता होती पार्टिसिपेट करायची कारण ही स्टेट लेवल कॉम्पिटिशन आहे ऑर्गनाइज्ड बाय कालिका स्टील्स। तर आम्हाला त्यांनी दिलं होतं की 17 जे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आहेत त्यावरती आम्हाला मॉडेल तयार करायचं होतं। जसं आमचं मॉडेल तुम्ही बघू शकता ते आहे SDG 1 म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल जो फर्स्ट आहे पॉवर्टी, त्यावरती आमचं मॉडेल आहे ते आहे पॉवर्टी। तर आम्हाला असं होतं की बाकी जे सगळे गोल्स आहेत ते खूप इंटरकनेक्टेड आहे आणि लिंक होतात, जसं इक्वॅलिटी, ग्रीनरी हे सगळं त्याच एन्व्हायरमेंट यावरतीच आहे। पण आम्हाला थोडंसं युनिक पाहिजे होतं म्हणून त्यामुळे आम्ही पॉवर्टी सिलेक्ट केलं। पॉवर्टीमध्ये आम्ही स्लेव्हरी दाखवत आहोत मेन म्हणजे, जसे की चाइल्ड लेबर, बॉन्डेड लेबर, ह्युमन ट्रॅफिकिंग जे आता खूप सुरू आहे त्यामुळे पण गरिबांना खूप झेलावं लागतात म्हणून आम्ही पॉवर्टी हा टॉपिक घेतला आहे। तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या संकल्पनेतून साकारलेल्या जलयुक्त शिवार योजनेतून महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होणार असून कृषी क्षेत्राचा विकास होणार असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। ही महत्त्वाकांक्षी योजना असल्याने आता विकासाची गंगा गावागावामध्ये वाहणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची महत्त्वाकांक्षी योजना जलयुक्त शिवार योजना असून या योजनेतून महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होऊन कृषी क्षेत्राचा विकास होणार असल्याचं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। ही महत्त्वाकांक्षी योजना असल्याने आता विकासाची गंगा गावागावामध्ये वाहणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय। महायुती सरकारनं पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार ही योजना तयार केली आहे आणि या योजनेचा फायदा तब्बल 1 लाख शेतकऱ्यांना झालाय। या अनोख्या सिंचन योजनेमुळे महाराष्ट्राची पाणी टंचाई कमी होण्यास मदत तर झालीच आहे, त्याशिवाय भूजल पातळीत वाढ होऊन विहिरी व तलावाचीही पाण्याची पातळी वाढली आहे। जलसंधारण प्रकल्पामुळे रोजगाराची संधी निर्माण करण्यात महायुती सरकारला यश मिळालंय। शेतकऱ्यांच्या पिकाला उन्हाळ्यात पाणी या शेततळ्यांमुळे मिळाल्यानं त्या कृषी उत्पादनात वाढ झाली असल्याचा दावा करण्यात आलाय। नद्या, विहिरी, तलाव भरभरून वाहतील, यामुळे शेती आधारित उद्योग व्यवसाय भरभराटीला येऊ लागलाय। शेती व्यवस्थेचा कायापालट होईल, हाच एक ध्यास घेऊन महायुती सरकार महाराष्ट्रात जलयुक्त शिवार योजना राबवत आहे। देवेंद्र फडणवीस यांची ही महत्त्वाकांक्षी योजना असल्याने राज्याच्या ग्रामीण विकासाची गेम चेंजर योजना झाली असल्याचं देखील म्हटलं जात आहे। केंद्र सरकारचे शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय। केंद्र सरकारचा बासमती उत्पादकांना दिलासा आहे। धान पिकवणाऱ्यांना शेतकऱ्यांना आता फायदा होणार आहे।
राज्यातील बासमती तांदूळ निर्यातदारांना या गोष्टीचा आता लाभ होणार आहे. केंद्र शासनाने सोयाबीन तसेच कांदा उत्पादक शेतकरी यांच्या संदर्भात मोठे आणि ऐतिहासिक निर्णय घेतले तर आहेच, परंतु आता त्यासोबतच बासमती तांदळाची निर्यात करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असा महत्त्वाचा निर्णय यावेळी घेण्यात आलाय. पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्राच्या महायुती सरकारच्या विनंतीचा मान देत बासमती तांदळाच्या निर्यातीसाठी लावलेली किमान निर्यात किंमत पूर्णपणे मागे घेतलेली आहे. त्यामुळे बासमती धान पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना देखील आता याचा फायदा होणार आहे. एडियनच्या वतीने माझा एडियन गणेशा या सदरांतर्गत सलग 4थ्या वर्षी घरगुती गणपती देखाव्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं असून पाहूया त्या अंतर्गत दर्शकांनी पाठवलेले काही घरगुती निवडक देखावे. शिव शंभूच अवतार देवा तूच मल्हार, भैरवनाथाच अवतार देवा तूच मल्हार, उधली तो देवा भंडार धरुणी तुझा जागर, वाजवी तो देवा संबळ मांडुनी तुझा गोंधळ. शिव शंभूच अवतार देवा तूच मल्हार, भैरवनाथाच अवतार देवा तूच मल्हार. पहिल्या पायरी हिरा घेऊन मानसा देवी संगतीला. जय शिवराय जय शंभूराजे, जय शिवराय जय शंभूराजे, जय शिवराय जय शंभूराजे, जय शिवराय जय शंभूराजे. हुंकार भरे बादल गरजे तलवार उड़े बिजली कड़के पग धर दे जहां धरती दूजे दूजे पद काल मराठा बढ़ जीते, एक करके सब गढ़ जीते, हर दुश्मन से लड़ रण जीते, इंद्रे माथे सूरज सा छत्रपति वीर शिवा चमके, तेज तिलक तलवार शिवाजी हो शंभू रूप अवतार शिवाजी, हुई धरा धन्य जन लाल शिवाजी, राखी केसरिया की लाज शिवाजी, तेज तिलक तलवार शिवाजी हो शंभू रूप अवतार शिवाजी, हुई धरा धन्य जन लाल शिवाजी, राखी केसरिया की लाज शिवाजी. मुठभर घेतले मावळे सोबती नाय पाहिला जाती पाती लढले मातीसाठी फाडला कोतळा नाय चालू दिल्या कुटीनीती, मुघलांच्या उराव फडकवला भगवा हाती, मुघलाचा बाप राजा माझा सूर्य उन तेच होता राजा माझा, हर हर करी गाजा वाजा हर हर करी उभा केला स्वराज्य माझा. विजय तिलक कड़ भाल रहे मारी ममता धारी ढाल रहे, लाज बचाना माटी रे कहे जीजाबाई शिवाजी से, जब तक तू तेरी सांस रहे पर धारे से रण में काल रहे, लड़ना जब तक प्राण रहे कायम वतन स्वाभिमान रहे. तेज तिलक तलवार शिवाजी हो शंभू रूप अवतार शिवाजी, हुई धरा धन्य जन लाल शिवाजी, राखी केसरिया की लाज शिवाजी, तेज तिलक तलवार शिवाजी हो शंभू रूप अवतार शिवाजी, हुई धरा धन्य जन लाल शिवाजी, राखी केसरिया की लाज शिवाजी. जय शिवराय जय शंभू. महाभारत का एक ऐसा अध्याय जो आज के युग में भी दोहराया जा रहा है. द्रौपदी चीरहरण, क्रूरता की मिसाल दुर्योधन. पांडवों, अब तो तुम अपना राज और ताज भी हार गए हो. बताओ अब क्या लगाओगे दांव पर? अब हमारे पास कुछ बचा ही नहीं है. जाओ दुशासन, द्रौपदी को घसीटते हुए सभा में ले आओ. भगवान श्री कृष्ण ने तो द्रौपदी की लाज बचा ली, पर लगता है उन्हें इस युग में एक बार फिर जन्म लेना होगा. मुझे क्षमा कर दो द्रौपदी,
मैं क्षमा चाहता हूं कि जिस पुरुष जाति का निर्माण किया, आज उसी पुरुष जाति ने स्त्री की ये दशा की है। आज धर्म और अधर्म की परिभाषा एक हो चुकी। आज ईश्वर का मानव जाति से विश्वास उठ चुका है। विकटमेव चिन्मय सुखदायका धूम्रवर्ण विकटमेव चिन्मय सुखदायका विलयकरी विपदांचा मोरया विनायका विलयकरी विपदांचा मोरया विनायका संपूर्ण जगाला तुझ्या रूपाचा रंग दिला देवा, जगण्याला प्रेमाचा तुझा सुगंध दिला देवा। संपूर्ण जगाला तुझ्या रूपाचा रंग दिला देवा, जगण्याला प्रेमाचा तुझा सुगंध दिला देवा। फुला फुलातून देतो संदेश आम्हाला देवा, जगावे लोकांसाठी आदेश तुझा हा देवा। माणुसकीचा मंत्र दिला, प्रेमाचा पावन ग्रंथ दिला तू, दिला आम्हाला तू फुलराजा, धन्य झालो देवा। संपूर्ण जगाला तुझ्या रूपाचा रंग दिला देवा, जगण्याला प्रेमाचा तुझा सुगंध दिला देवा। जन्मला भला आलो जगी, दिला फुलांचा झुला, मार्गी मोक्षाच्या जरी निघालो, साथ तुझी रे फुला। या मातीला आकार दिला, शिल्पकार तू खरा, तुझा मुखी है शब्द वसले गीतकार तू खरा। ऋणी तुझे आम्ही फुलराजा, धन्य झालो देवा। संपूर्ण जगाला तुझ्या रूपाचा रंग दिला देवा।
सुंदर सुंदर जसा मोगरा सदा फुलीचा साज नाचरा ही जाई जुई वाऱ्याची डोले रात्री ताऱ्यांची बोले शेवंतीने स्वप्न सजवूया झेंडू संग भक्तीत रमूया एक कमळा सम निस्वार्थ बनूया फुलपाखीचे पार्थ बनूया पारिजातचा संधी गाते सोन चाफा बोली नाचे. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. मागील वर्षाच्या मंत्रिमंडळ बैठकीत झालेल्या निर्णयांना वाटण्याच्या अक्षता. राज्य सरकार मराठवाड्याच्या जनतेविरोधी. शिवसेना नेते अंबादास दानवे यांचा राज्य सरकारवरती जोरदार हल्ला. तर या सरकारने काही केलं नाहीये असं दाखवण्याचा प्रयत्न योग्य नसून उभाटा गटाच्या मुख्यमंत्र्यानं काय दिलं आहे हे पाहावं. संजय शिरसाट यांचा प्रतिहल्ला. मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनानंतर आता राजश्री उंबरे यांचं आंदोलन तीव्र. राज्य सरकारने घेतली राजश्री उंबरे यांच्या आंदोलनाची दखल. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.